लक्ष असू या वर्षीचं प्लॅटिंग आहे. का करावा बरं मग एकटा घेऊन सदाशिव दोघं भाऊ होतो. तो आपल्या बायकोला घेऊन बुट्टे बोल राहायला गेला. घरी गेला का रुमण्या सिंग वावरात गेला का रुमण्या सिंग घरी आला रुमण्या सिंग असं काम आहे बाबा. पण काय ना काय प्रेमात काय ना काय बोलत गेला पाहिजे आपल्या बैलाला पाणी पाहिजे. अरे गंगू तारुण्य तुझं बेभान जसा इसका तया टंबा. 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 मोठ्याचा नंबर कोटी गेला असं म्हणतो. हा 61 62 पुरा मारतो 67. तीन तीन बेलताली बेलताली. हॅलो हॅलो मोठे कोटी आहेस तू? मी बुट्टी बोरीला आपल्या बायको पोराला घेऊन सुखी आहे. तू तिकडे सुखी राहिला मी इकडे दुखी राहतो. अबे काय झालं बे? तू एक काम कर हा त्याच गावले आणि गाव लिहून काय करू? गावले येऊन सर मला लग्न करून दे. आणि नाही केलं तर तुला जर लग्न जर नाही करून दिलं मोठ्या हा हायवे तर आपली 4 एकर जे वावर आहे की नाही हा ते 2 एकर मानावर करून दे. हा. मी विकली नाही तर काय करेन. बरं बरं थांब 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 येतो 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 तू लवकर ये. येतो 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 येतो. श्याम बहीण पहा भाऊ म्हणते 2 एकर वावर म्हणते तू त्या हिस्साचा घेण म्हणते. मी म्हणलं 4 एकर वावर मी एकटा मस्किन. आता याची वय आहे 35 वर्ष. त्या महिन्याला पोटी देईन तरी कोण? काय हरकत नाही. चला गेलं पाहिजे. माझा भाऊ आहे आणि माझ्या भावाची विल्हेवाट मीच करू शकतो. दुसरा कोण करू शकते? अरे भक्ती विना उद्धार नाही गुणाचा. भक्तीसाठी निर्धार पाहिजे मनाचा. भक्तीसाठी उद्धार पाहिजे मनाचा. भक्तीसाठी निर्धार पाहिजे मनाचा. ओय काय भावा दिवाचा दिवाचा. ऐ काय भावा दिवाचा दिवाचा. भक्ती विना उद्धार नाही गुणाचा. भक्तीसाठी निर्धार पाहिजे मनाचा. निर्धार पाहिजे मनाचा. भक्तीसाठी निर्धार पाहिजे मनाचा. शुभ्या ए शुभ्या मोठ्या आलास आलो. तुला का सांगू मोठ्या डोंगर पेटे सारखं पाहिजे मोठ्या. मन पेटेत कोण पाहिणार? मा बराबरीचे पोरं 2-2 लेकराचे बाप झाले मोठ्या. मी आपल्या मनातलं मला दूरच जातो लढत जातो मोठ्या. मला त्यात लग्न करून दे. आणि लग्न नाही करून दिलं तर तुला जर लग्न जर नाही करून दिलास मोठ्या ते माझ्या 2 एकर मानावर करून दे. शिया बहिण ते वय किती झालंय? 35 वर्षाची. अबे तर तुले पोरगी देईन कोण? हो तुला पोरगी देईल कोण? तुला पोरगी भेटली मला भेटणार नाही. बरं बरं ते शिक्षण किती झालंय? सांग पाटला कोणी कोटला उपर परत पेर करू. वा थांबून जा. तुले पोरगी मामा आहे आपला पादल मामा. बरोबर त्याला फोन लावून पाहितो. त्याच्या पोरीचं जर लग्न करत असेल संध्याचं तर होऊ शकते. हा ठीक आहे. शिवानी पादल मामाची पोरगी शिवानी. शिवानीचं जर लग्न करत असेल तर फोन लावून पाहितो. हॅलो हा बोल. मामा नमस्कार. नमस्कार. भाषा बोलतो सूरज भाषा. हा तर मी का म्हणतो मामा हा शिवानीचं लग्न करते पोरगा. कोण पोरगा कोण आहे? आप माझा लहान भाऊ नाही का सुब्या? कार्या कार्या नको म्हणू का? कालच बोलते बरं. हा ते तुझ्याकडे तुझ्याकडे. त्याले म्हणा ऐकून घे माझी गोष्ट. हा त्याले म्हणा वरतून जरी सिंगाला काळा असला म्हणा पण अंदरून भुरा भुरा राहते म्हणा. हा 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 तर मी काय म्हणतो मामा हा तिचं लग्न करते का? आता सध्या मुलगी शिकत आहे. तर घरी जातो आणि विचारून काय बरं तुम्हाला? बरं ठीक आहे. विचारून आम्हाला फोन कर मामा. हा हा ठीक आहे. लवकर करा ना. हो मोठ्या तू फक्त ओपन कार्ड फरक पुरा मी काढतो. पक्का हो का? चला मी एक शेतकरी माणूस शेती करून आपला परपंच चालवतो. मला एक मुलगी आहे. तिचं नाव शिवानी आहे. मुलीला विचारून बघतो लग्न करते का नाही करत म्हणून. ए शिवानी शिवानी आले बाबा.
काय करत होती तू बाबा मी हा. स्टडी करत होती. अरे वा हम्म. एक खुशखबर आहे तुझ्यासाठी. कोणती बाबा? आपला भाषण आहे का सूरज. म्हणजे माझ्या आजीचा मुलगा. हो हो काय झालं? त्याच्या लहान भाऊ तो शुभम. कार्या. काय झालं बाबा? त्यांना फोन केलता हा लग्न करते का आपल्या मुलीचं. म्हणजे माझा. हो आणि कोणासोबत? त्याच्यासोबत. बाबा तुम्ही हे का बोलले बाबा? मी म्हणलं विचारून पाहिजे म्हणलं मुलीले. हो ना बाबा. तर तुझी काय इच्छा आहे. माझी इच्छा. हा माझी इच्छा बाबा मी तुम्हाला सांगते पहिला ऐका. हा तुम्हाला माहित आहे का. मला शिकायची किती आवड आहे बाबा. हो आणि मी काय एवढी हे नाही झाली तुम्हाला बोध झाली का मी? नाही बोजीत नाही झाली बाई पण चांगला पोरगा आहे नाही का आपला जवळचा दिसत आहे म्हणून म्हणलं. बाबा पण मला अजून काय शिकायचं आहे. हा आणि माझं काही एवढं वय नाही झालंय बाबा लग्नाची. बाई लग्न झाला शिकतो ना. बाबा माझ्या लग्नाची हो का तू माफ पडली भाई. बाबा माझ्या लग्नाची हो का तू माफ पडली भाई. अव कोणीतरी बाबा ठीक आहे बाबा. मी तुमच्या गोष्टी समोर जात नाही. हो. पण बाबा हे लग्नाची गोष्ट आहे बाबा. हो. मला नाही का तुम्ही फक्त एक दिवसाचा वेळ द्या. हो. मी विचार करून तुम्हाला सांगते बाबा. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे तुझ्या. जाऊ घरा. चाल भाषाला फोन करून सांगून देतो मुली टाइम मागितला म्हणून. हॅलो हॅलो. भाषा हा मुलीला एक दिवसात टाइम मागितला. एक दिवसाला वेळ मागितला. हो बरं मामाजी ठीक आहे. हो ठीक आहे. काय मामाचा फोन आला. का म्हणे मामा म्हणे एक दिवसाचा वेळ पाहिजे म्हणे. अगा मोठ्या हा पेरणीचा तास एक एक तास महत्वाचा आहे मोठ्या. मी का म्हणतो मामाचा फोन येऊ दे म्हणजे आपल्याला बोलायला बरं होईल. ठीक आहे. ठीक आहे चल. काय करू बाई आता काही समजत नाही आहे मला. बाबा तर म्हणले बाबा मला एक दिवसाचा वेळ द्या. पण बाबाला कशी काय सांगू यार. 6 वर्षापासून माझं एका मुलावर प्रेम आहे. त्याचं नाव आहे महेश लांडेकर. आता का करू का नाही काही समजत नाही. एक काम करते महेशला बोलून घेतो सोबत आणि त्याचे विचार तरी मानून घेते. त्याला कॉल करते. ट्रिलिंग ट्रिलिंग हॅलो हॅलो. हॅलो हा हॅलो महेश हा कुठे आहे पिल्लू. मी घरीच आहे ग. घरी का आले ठेवतेस का. नाही कामामध्ये आहे थोडा. पिल्लू ऐक ना हा मला तुला अर्जंटली काहीतरी सांगायचं आहे रे. असं कोणतं काम पडलं का अर्जंट. मी ते तुला फोनवर नाही सांगू शकत. हो का बरं तुम्हाला बरं येतो. भेट. कुठे येऊ आ कुठे येऊ सांग ना तर. तू तू नाही का मोबाईल सांगलीमध्ये मंडळी आहे चालू. हा तू तिथे ये मी पण तिथे लवकर येते पटकन. ठीक आहे ठीक आहे. लवकर या. चला. असं कोणतं काम पडलं तिला अर्जंट. अचानक बोलावणं केलं पण काहीतरी बोलत चालत गेलंच पाहिजे.
लेट झाला. इथे येऊन पण गेलो तरी पण यायचीच आहे. हाय शिवानी. किती दिवसानंतर भेट झाली का आपली? हा. तू किती वेळ लावलास रे? अगं मी तुझा जसा फोन आला हा. तसंच मी माझं हातचं काम टाकलं आणि पळत आलो इकडे. महेश हा. किती सुंदर दिसतोय पिल्लू तू. खरंच अशी वाटतंय तुला एक खरंच का? हा महेश, बरं असं कोणतं काम पडलं अगोदर सांग मला. कोणतं काम पडलं तुला अर्जंट? अगोदर कामच सांगू. हो. महेश हा. तुला माहित आहे का, माझ्या पप्पाने मला आवाज दिला आणि सकाळीच मला का म्हणते, हा. संध्या जी तुझ्या आत्याची मुलं आहे ना त्यांचं कॉल आलते म्हणते हा. आणि तुझ्या लग्नासाठी ते बोलत होते म्हणते. मग तू काय म्हटलं त्याच्यावर? मी का म्हणेन, मी म्हणलं बाबा मला एक दिवसाचा वेळ द्या, मी तुम्हाला सांगते. मग मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही. आणि मी तुला एवढं माहित आहे. मग मी राहू शकते बिना का? मरना तेरे साथ है मेरा. तुम्ही सेम टू यू ना. खरंच? हा. मला सांग, ज्या दिवशी तू लग्नासाठी होकार दे. एवढं शॉर्टकट काऊन घेत पिल्लू तू? तू लग्नासाठी होकार दे. ज्या दिवशी तुझी लग्नाची तारीख निघाली हा. त्या दिवशी दोघेही पळून जाऊ. तू तुझा विचार पक्का कर फक्त. पिल्लू तू जे म्हणशील मी तेच करीन. खरंच? खरंच. खरंच काहीतरी सांग ना. सांगू? सांग बरं. नाही नाही म्हणशील ना मग? मग मी नाही म्हणत. हम वो दीवाने हैं ताजा हवा लेते हैं. हम वो दीवाने हैं ताजा हवा लेते हैं. खिड़कियां खोलकर मौसम का मजा लेते हैं. बापरे. तुझको छूने की तमन्ना भी नहीं रखते लेकिन दूर से तेरे जवानी का मजा लेते हैं. शिकवते तुझ्या बनवतीस लोकांले. नाही ग खरंच. हा तुझ्याशिवाय तर मी राहू शकत नाही. मग कि चांदनी चांद से होती है सितारों से नहीं. नाही. कि चांदनी चांद से होती है सितारों से नहीं. वा. और मोहब्बत एक से होती है हजारों से नहीं. सही बोला पिल्लू. सांगू तुला काही? सांग ना. जिसका मुझे हा. था इंतजार, जिसके लिए दिल था बेकरार, वो घड़ी आ गई आज. प्यार में हद से गुजर जाना है आज. जीना है तुझे तो या मर जाना है. प्यार में हद से गुजर जाना है आज. जीना है तुझे तो या मर जाना है. जिसका मुझे था इंतजार, जिसके लिए दिल था बेकरार, वो घड़ी आ गई आज. प्यार में हद से गुजर जाना है आज. जीना है तुझको या मर जाना है. प्यार में हद से गुजर जाना है आज. जीना है तुझको या मर जाना है. काय करतेस महेश तू? काय पण करते बाई येड्यावानी. मग इतकं प्रेम आहे माझ्यावर. हो ना पिल्लू. मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही. और मैं भी नहीं. तुला माहित आहे पिल्लू, हा मी जेव्हा अभ्यास करायला पुस्तक उघडते ना हा. त्या पुस्तकामध्ये फक्त तुझा चेहरा दिसते. खरंच? आणि स्वयंपाक करायला जाते, भाजीत काय टाकते काय नाही मलाच माहित नाही. माझे बाबा रोज मला मारते. इतकं तुझं भान म्हणजे तू विसरून जात. हा तुझ्यामध्ये गुंतून खरंच जाते. माझ्याशिवाय कोणी आहे ना तुझ्याजवळ? महेश हे शब्द मी सहन नाही करणार हा, लक्षात ठेव. हो का? हा. बरं मग मी निघू का? मैं सिर्फ तुम्हारी हूँ.
ठीक है मैं निकलता फिर. जा पिलू तुम्ही पण जा आणि मला लवकर घरी ठीक जायचं आहे बाय लव यू. लव यू टू. बाबा अहो बाबा बाबा आनंदाची एक बातमी कोणती? तुम्हाला सांगू हा. तुम्ही सकाळी मला म्हणलं होतं संध्या लग्नासाठी. हा तुझं काय विचार आहे तर हा. बाबा हा. माझं लग्नासाठी होकार आहे. अरे वा, हा तुझ्या घरात ती भाषेला फोन करून देतो पटकन. बिलकुल बिलकुल. हॅलो, हॅलो, मुलीसोबत बोललो भाषा. लग्नासाठी होकार दिला मुलीनं. ठीक आहे. मोठ्या ये ना लवकर. मी काम तो कपडे घालून ये लवकर. हो हो, लवकर ये, वेळ नाही. चलो आज मेरे यार की शादी होगी. लड़की देखेंगे और घर में बहू मिलेगी. वाह, दुल्हन दुल्हन लाएंगे हम, दुल्हन. शुभ्या लवकर ये मग. कोट घालून ये ना, कोट 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 घालून ये ना, कोट. हा, सामान घेऊन आलो. कोणतं? तुझे म्हणलं कोट घाललो. हे का कोटी भेटल का अशा ना? अरे हे गाऊन घातलास. हे गाऊन न मोठ्या, हा, हे आणलं कुठून माहिती का? कोटून? वाय टू गोवा. वाय टू? अबे वे टू गोवा. हा ठीक आहे ठीक आहे. बॅग उचल, चल मग माझ्या घरी वेळ कमी आहे. महामाजी हो, महामाजी म्हटलं मामाजी. नमस्कार भाषा. नमस्कार नमस्कार. नमस्कार. हो, राम राम. राम राम. तुमची तब्येत बरोबर नाही नाही बरी नाही ना म्हणून तर- पोरीले बोलवा. एकदा बसा की शिवानीले शिवानीले. हो. ये बाई शिवानी. पाच मिनिटात पाठी नव्हतं. बंद करून देतो मग. पाच मिनिटं नाही, अर्धा तास लागेल नाही, बंद करून देतो नाही. आयोजक ते आहे, त्यांच्यानुसार मी घेतो म्हणलं तर अर्धा पाऊण तास लागेल. अर्धा पाऊण तास लागेल. घेतो प्लॅटिंग. करा. 15 मिनिटात
ए भाई हॅलो हॅलो थांब मी काय म्हणतो मी जातो आप ये पोरीले विचारपूस मी करतो विचारपूस मी करतो लग्न मला करत आहे बाई हा ए बाई बोला ना बाई बोला ए बाई बोला ना घरात घुसते का बाई बाई करून राहिला तुला काय अक्कल आहे का पोरगी जर बहिरी असेल तर मग मी काय करू बाई हा तुझं नाव काय मग माझं नाव शिवानी बादल नवघरे शिवानी बादल लव खरे ओके नाही मराठी हो हा, ठीक आहे. बाई हा तुझ्या मामकरू मग माझं नाव पण राम ठेके हो बाई हा तुझ्या शिक्षण किती झाला मग माझं बी फर्स्ट इयर चालू आहे बाई हा तुला एक गोष्ट विचारू का विचारा ना गुप्त बाई लग्न मला करायचं आहे जबर जबर करते बाई बोला तू या माझा कोणाशी कोणाशी काही काही लपडा वगैरे आहे का? बाबा सांगायला हो काही तुला बोलते काकू का बे तिला लपडा आहे का म्हणून विचारायला इकडे तुला काय अक्कल आहे? अरे पोरगी लग्नाची दिवशी पोराला लग्न मी का करू? का करू? दादा कसं बोलते भाई हा कसं बोलते नाही माम बहिणी नात्याने विचारतो काय आहे का टिंग टांग टिंग टांग हा मी तशी नाही दादा हा ठीक आहे तशी नाव म्हणते बे. नाव म्हणते ये जमलं बे नाया म्हणते टिंग टांग टिंग टांग टिंग टांग आता विचारू बाई तुला एकच गोष्ट विचारा तुले मुलगा पसंत आहे का त्या मामभाऊ मला हा माझा मामाऊ शुभू हा पसंत आहे जमलं रे भाऊ शुभ्या तुले पोरगी पसंत आहे का मोठ्या 10 जन्म होईल तरी असा माल भेटणार नाही पोरगी पसंत आहे लग्नाची तारीख काढायची मामा हा, पांढऱ्या सोमवारचं लग्न पक्क ठीक आहे ठीक आहे चलो शुभ्या इकडे वाजेवाले ठरून देऊ हॅलो डोंगरे साहेब नमस्कार नमस्कार 52 लोकांची बँड पार्टी घेऊन तुम्ही वाजेवाले तयार राहायच्या लग्नाच्या दिवशी सोमवारी मग भावाचं लग्न आहे ओके 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 ठीक आहे भाई शुभ्या बाईले फोन नाही केलं हॅलो ए अनामिका हॅलो का आहे ना का करत होती मग तू काय करत होती म्हणते हो रे दादा हा. एवढे दिवस झाले तुला बहिणीची आठवण आली आज अचानक काय झालं त्या सिंग काम पडलं मग बाई काय बोल- भावाचं लग्न जुळलं लहान मला शुभ्याचं 2 भासे घेऊन लवकर तू माझ्या घरी ये लवकर वेळ नाही जास्त हो. ठीक आहे ठीक आहे चल बाई मी तर वाटच बघत होती की माझ्या दादाच्या गावाला कधी जाते आणि कधी नाही म्हणून आज तर वेळ येऊनच गेली मला पण मस्त साडी भेटणार आणि माझ्या मुलावाल्याला कपडे पण भेटणार तारा र र र र र रा रा र र र तारा र र र र र रा रा र र र तारा र र र र रा रा र र र तारा र र र र रा रा र र र अगर चाहत के लग जाएगी अगर चाहत के लग जाएगी मेरा दिल भी बदल जाएगा अगर चाहत के लग जाएगी मेरा दिल भी मचल जाएगा मेरा दिल भी मचल जाएगा अगर चाहत के लग जाएगी मेरा दिल भी मचल जाएगा काय मी माझ्या भावाच्या घरी तर पोहोचून गेली पण कुठे गेला असेल अरे दादा कुठे गेला रे दादा हा गेला. अरे काढून देईन बिचारा. भाग्या भाग्या तुझे काम पाहिजे दूध पाहिजे
तू पाहिजे म्हणतेस का बे? हे इकडे अबे इकडे बे हे फासे मोठे पेरवड आहे ए भाई काय हा कोण भुरा झाला आणि हा कोण काळा झाला व? एक बापा गेला एक माय गेला हा. ए, पागल ए भाई काय जास्त वेळ नाही हो लवकर तुम्ही हळदी तयारी करा हो, हो, लवकर. काय काय गावतो गण म्हणतो ठीक आहे गणपतीला पूजून घेतो बस सुद्धा हो रे सूर्या, भासायला हळद लावायला कमी नको करू अजी हो मन मो गणेशा सुरुवात करतो गायनाला नमस्कार सर्व बांधवाला देवा अजी आज गावतो गण खरोखर मोह गावाला गा बापाचे बंद देवा अरे सत्तीचा बालका गणराया वाकडे तोंड गा बालका गणराया वाकडे तोंड गणराया वाकडे तोंड सत्तीचा बालका गणराया वाकडे तोंड हो पिता तुझ्या शंकर माता तुझी गिर जाणार पैसली पर्वतावर कण घेऊन मांडीवर तेव्हा अरे कार्तिक ताने बाळगण नाचते गा सामोर गा हाती घेऊन घांगऱ्या प्रथम केला तुझा धावा यश माझ्या शेवटाची न्यावा यश माझ्या गायनाची द्यावा देवा अरे कर विघ्नाचा नाथ बोलया ने आपुल्या गावा गा अरे आली आली गा कोणाची सवारी 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 आली आली गा उंदरावर बसून गा आली आली गा उंदरावर बसून आली आली गा उंदरावर बसून आली आली गा उंदरावर बसून हो तुझ्या दासाचं गण देवा तुझ्या दासीचं लग्न तेव्हा केलं बल्लावन हो झालाचे सोहळा हो झालाचे सोहळा गणपती ओवाळा देव गणपती ओवाळा गणपती ओवाळा देव गणपती ओवाळा 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 गणपती ओवाळा देव गणपती ओवाळा गणपती ओवाळा देव गणपती ओवाळा तुम्ही हळद लाव हळदी तयार घे बाई हळद लाव भावाले अरे येणा मानवर दे अरे येणा मानवर दे अरे तयार होते हो ये रामनवर देव अरे तयार होते मा रामनवर देव
घेते हो येळा मनवर देव अरे हळद घेते येळा मनवर देव अरे पासिंगले देव येळा मनवर देव अरे पासिंगले ते मनवर देव अरे परनू जाते हो येळा मनवर देव अरे परनू जाते सर्व जण गाडीत बसा म्हणा दोघांनी पैसे देऊन चांगलं काम करा हा सर्व लाल दाखवा अरे बापरे मस्त हळद उमटली आणलो कोण हळद कुठून आणली छत्तीसगड ए सुब्या चला तर अरे गुडगुडचा कोली बाई बैल पडाला गुडगुडचा कोली बाई बैल पडाला अरे येडा मानवर देव परनू चालला अरे येडा मानवर देव परनू चालला वाजेवाले कुठं आहे वाजेवाले कुठं आहे हॅलो अरे का दारू पिऊन राहिले का तर मग का करू कसला करू राहिले लवकर वाजवा ना चल वाजवा लवकर चलो साला तुला लगन वाजवायला बोलावला तर मैत वाजवायला बोलावला आता मग का वाजवत आहेस तू तर काय रे मोठ्या कामच का जाणून सांगतो मी मंदिरात करा वेळ कमी आहे तुम्ही मी आनंद घ्यायला जातो आनंद आज मेरे भाई की शादी है कोई बोलेगा नहीं मेरे भाई की शादी मी काय म्हणतो तुम्ही तयार राहा मी आनंद घेतो आणि जातो ठीक आहे मामाच्या घरी जातो मामाच्या पोरची तयारी झाली का नाही झाली चला लग्नाची संपूर्ण तयारी झाली पण तयारी करता करता विसरून गेलो पैसे आणायच्या बँकेतून हा मंडपवाल्याचे पैसे द्यायचे डेकोरेशन वाल्याचे पैसे द्यायचे सगळ्याला हात जोडून नम्राची विनंती आहे लग्नाला यायच्या बायानं डब्बे बांधून नको न्यायच्या गरीब माणूस हा पहिला त्याला शिवानीला सांगून देतो बँकेत जायच्या म्हणून शिवानी काय झालं बाबा लग्नाची संपूर्ण तयारी झाली आपली हो ना तर एक काम राहिलं आता कोणतं काम राहिलं बाबा मी बँकेतून पैसे आणायचे विसरलो बाई अरे देवा मग आता कसं बाबा मला बँकेत अर्जंट जावं लागेल नाही तर तो डेकोरेशनला सोडणार ना मला तर बाबा तुम्हाला किती वेळ लागणार मला एखादी तास लागेल जास्तीत जास्त ठीक आहे बाबा तुम्ही जा मी हो. सर्व सांभाळून घेते ठीक आहे हो सावाबाई मला तर मौकाच भेटला आता पटकन अशी करते
महेशला फोन करून घरी बोलवून घेते. ट्रेलिंग. हॅलो. हॅलो महेश. हा, कुठे बाबू? मी घरीच आहे. लवकर माझ्या घरी ये. बाबाला एका बँकेत गेला आहे. बरोबर, तू पटकन तयारी करून ठेव, टाइम कमी आहे बरं. हो लवकर ये. ए शिवानी, झाली का तुझी तयारी? झाली पिल्लू? ठीक आहे, निघायचं मग. हो चला. चाल मग. ये गलिया ये चौबारा, यहाँ नाना दो बारा, अब हम सब परदेसी की तेरा यहाँ कोई नहीं, कि तेरा यहाँ कोई नहीं, कि तेरा यहाँ कोई नहीं, कि तेरा यहाँ कोई नहीं. थांब नका. चला बँकेतून आलो पैसे घेऊन. शिवानीला आवाज देतो कुठे गेली तर. शिवानी, ए शिवानी, म्हणजे आवाज नाही मला विचारला गेली कुठं असं. घरात जाऊन पाहिजे पहिले. पराली तर नाही घरात, तर आहे ना म्हणजे हे परालीच असं. ह्या नवर तर इथे उभा आहे. सुहाना लगता है, दुल्हन का तो दिल दीवाना लगता है, बड़े में कैसे बदलते हैं रिश्ते, हमको हर अपना बेगाना लगता है. चलो कोणाय पोरगी कुठे लग्न कुठून करायला का कुठून करायला. झालं ना. माहिती आहे आमची तयारी झाली, नवरदेव रेडी आहे. तयारी झाली पण एक गोष्ट सांगतो ना. कोणती? कसं सांगू तुला, येता येऊन तू कुठून राहिला. काऊन काय झालं? मी बँकेत गेलो इकडं माझ्या पोरगी पराली, म्हणून म्हणलं कुठू नको तुले. तुला काही वाटते माय पोरगी पडाली म्हणते बे मा भावाचं 35 वर्षा बाद ओपन फसली होती. तुला काय सांगू भाषा काय नवीन नाही या जमान्यामध्ये. नवीन नाही पण तुला पोरी परू चालले आता. पोरपुरी चालल्या या बापाला काही फरक पडून ना राहिला. मग. फरक मध्ये पडते. एक काम करा, नवरदेवापाशी चालला बरं थोडीशी. हा. सुब्या गाड़ी का टायर खाली डालना. आज मेरे यार की शादी है. सुब्या शिवानी. हाँ, मैं होणार बायको. शिवानी पराली. मी का करतो? अबे त्या भाऊ म्हणे मारला तू. खात्या टाटा उठवलास. काय झालं? मला सांग शुभ्या. मामा हा. पोरगी कुठे पडाली एवढं तुला माहित आहे का? हो. कुठं? हे मोगाव सांगीमध्ये झाली आहे. कोणाच्या घरी?
महेश लांडेकर नाही का? बरे त्याचा काही लपडा होता का? हो. मग तुला बैठकीत कोणा सांगितलं? मला माहित होतं मामा असं होणार होतं म्हणून भाषा. तुला काय सांगू आता? आणि कोणत्या बापाला माहित नाही का लग्ना दिवशी पोरगी पडणार आहे म्हणून? हो जी? बरं चालू बाई ये बाई. चल 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 चल. आवाज दे. तुम्ही मामा अंगाचे राहा. महेश. बापा मामाजी इकडे कसं काय येणं केलं सकाळी सकाळी? हो साधा बोलवलास तुझा. काहून काय झालं? ज्याचं काही झालंच नाही. काय झालं सांगा न तर. भाषा. हा. हा जो आहे महेश. शांत व्हा शांत व्हा. हा. पहिले झालं का मला मारण्याचं कारण का? अबे तू ना पोरगी पडून आणली का ती वापस दे. हो आणली मी. माझं प्रेम होतं. मी लग्न केलं कोर्ट मॅरेज. कोर्ट मॅरेज केलं? हो. शियाब बाई गलती तुही नाही मग. ते पोट्टी कुठे गेली तिला आवाज दे. आहे घरी आवाज देतो. शिवानी अगं ये शिवानी काय झालं हो? पटकन ये तू. हो हो आली 5 मिनिट थांबा. काय झालं हो? कशाला आवाज दिला? अगं कोणीतरी आलाय बघून घे. बोलून घे त्यांच्यासोबत. कोण आहे आपल्या घरी? बाईला बघा तुला बाईला बघा. अरे थांब ना थांब ना थांब थांब थांब. अबे तू बैठा नाही का बाईला समजा. बाई 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 इकडे बाई इकडे इकडे ए इकडे. मला सांग बोला दादा. तू पळून लग्न केलं? हो ना दादा. मला सांग तुम्ही पडून लग्न केलं याच्यात काही म्हणाय नाही आहे. काही म्हणाय नाही आहे. तुम्ही आजकालच्या पोरी साक्षगंध होऊ देता, अंगाले कुकू लावता, अंगाले हळद लावता, लग्नाची तारीख येऊ देता आणि लग्नाच्या दिवशी बापाला तब्येतून तुम्ही परता. 1.5 किलोची असताना ज्या मायनं तुला पोटामध्ये वागवलं त्या मायची उपकार विसरली. 20 वर्षाच्या बापानं तुले रात्र दिवस वकर हकलला, अंगाचा घाम घालला आणि तुले पोचलं मा त्या बापाचे उपकार विसरली. तुझ्या गावभर बेज्जती कोणाची झाली? तू तर पराली. तो बाप बिचारा गावामध्ये खाली पाहिजे माई पोरगी पराली. ते माय म्हणते माई लाडली पराली, तो भाऊ म्हणते माई बहीण पराली. आणि ज्याच्या घरची परते बाई त्याच्याकडे समाज दुसऱ्या नजरेने पाहिजे. तुम्ही आजकालच्या पोरी तुम्ही कोर्ट मॅरेज करा मनाई नाहीये, पण तुमचं जर पहिले तसं प्रेम प्रकरण असेल तर घरी सांगा. दादा माझ्या हाताने चुकी झाली दादा. घरी सांगा का बाबा माझं लग्न जोडा नको, मला लग्न करायचं नाहीये, मी लव्ह मॅरेज करीन. कोण तुम्हाला जबरदस्ती करते? आणि म्हणून काय म्हणतो मी तर लक्षात होते. अरे जाणारे होते बाई तुझे जरी पाय, अरे विसरू नको पोरी तू आपले बाप माय, विसरू नको पोरी तू आपले बाप माय. जाणारे होते जरी तुझे पाय, जाणारे होते जरी तुझे पाय, विसरू नको पोरी तू आपले बाप माय, विसरू नको पोरी तू आपले बाप माय. हो जाणारे होते पोरी तुझे जरी पाय, जाणारे होते पोरी तुझे जरी पाय, विसरू नको पोरी तू आपले बाप माय, विसरू नको पोरी तू आपले बाप माय. एखादी पोरगी त्या गावाकडे आली, गावातली आली, तू का म्हणशील तिला पर म्हणशील का? नाही दादा मी तिला हेच म्हणेन हा. बाई
जे गलती मी केली ते तू नको करू. अगोदर आपल्या आई बाबाला विचार, नंतर बरं काहीतरी बरं कर. ठीक आहे ठीक आहे, लक्षात आली चुकी द्यावाल्या. हो बाबा. आमचा राऊंड समाप्त झाला. प्रतिस्पर्धी शाहीर सोनूबाई काहीतरी कार्यक्रमाला सुंदर सुरुवात करते. आदर्श नवयुवक मंडळ नितीन दादा गजबी अध्यक्ष साहेब यांच्याकडून 251 रुपये भेट आलेली आहे. मंडळ अत्यंत आहे. रामरावजी थाटे मुक्काम सावंगी यांच्याकडून सुद्धा 100 रुपये भेट आलेली आहे.